शर्यत असते माहिती आहे तुम्हाला। आम्ही कोणताही सेलिब्रिटी बोलवत नाही, तर आमचा सेलिब्रिटी हा गोविंदाच आहे। चमकत आहे महाराष्ट्रात फक्त मराठी, आणि या मराठी अस्मितेसाठी हा केलेला। क्या कहना चाहेंगे सर, यहाँ से ही मराठी भाषा का विवाद शुरू हुआ था और आज यहीं पे मनसे की तरफ से मराठी का जो दही हंडी का कार्यक्रम है वो आप आयोजन कर रहे हैं। देखिए, सबसे पहले मैं बता दूं कि मराठी का अपमान यहाँ से हुआ था और उसका ईंट का बदला पत्थर के हम लोगों ने दे दिया है। सम्माननीय राज साहब यहाँ के शाबाशी देने के लिए हमको यहाँ पे आए थे। यहाँ पे बहुत बड़ा पैमाने में उनका सत्कार हुआ था, यहीं पे सभा भी हुई थी। और मैं देखा अपने अवगढ़ मैंने यहाँ पे जो लिखा है वो उसके नीचे अर्थ भी उसका लिखा है। तो महाराष्ट्र की संस्कृति, महाराष्ट्र की जो परंपरा है, उसको जो भी परप्रांतीय लोग यहाँ पे रहते हैं, महाराष्ट्र में रहते, उसको इम्प्लीमेंट होना चाहिए। माध्यम से हम लोग जो प्रयास कर रहे हैं, लोगों को मैं ये कहना चाहता हूँ कि आप महाराष्ट्र में रहते हो, महाराष्ट्र की संस्कृति आपको अपनानी चाहिए, ये मैं संदेश देने का कोशिश कर रहा हूँ। और यहाँ पे देखेंगे हंडी, हमने हंडी कोई भी 9 लाख 10 लाख 20 लाख 25 लाख हम लोगों ने कोई लगाया नहीं। हमने जो लगाया है वो मान सम्मान का हंडी है, ये मराठी मानुस का सम्मान का हंडी है, उसका कोई कीमत नहीं किया जाता है। तो मैं आपके माध्यम से मैं कहना चाहता हूँ कि यहाँ से जो हंडी है, यहाँ पे मराठी सलामी जो भी जो पदक आ रहे हैं वो मराठी पदक है, वो मराठी सलाम लेके जा रहे हैं यहाँ पे। ये बहुत बड़ी खुशी की बात है। आज देखते 50 पदक यहाँ पे आके गए, तो महाराष्ट्र में बहुत अच्छा एक मैसेज गया है, ये आपके माध्यम से मैं कहता हूँ। सर, जो यहाँ पे मराठी की 12 खड़ी हर जगह लगाई हुई है, इसका क्या मकसद? इसका मकसद यही है कि जब लोग महाराष्ट्र में रहते हैं तो अपने को 12 खड़ी जो आनी चाहिए, 12 खड़ी, इसके लिए मैंने मैसेज देने का कोशिश किया। यहाँ पे मराठी के माध्यम से यहाँ पे आंदोलन छेड़ा गया था, मराठी का अपमान किया गया था। तो कोई हम लोग हिंदी बोलेंगे, हम लोग मराठी बोलेंगे नहीं, तो उसका चपराक देने के लिए हम लोग यहाँ पे मैसेज देने का काम किया। मुझे महाराष्ट्र के हर एक आदमी जो मराठी से प्यार करता है, महाराष्ट्र के और प्यार करता है, उसको मराठी आनी चाहिए। उस माध्यम से मैंने मैसेज देने का काम किया, ऐसा मुझे। सर, हमारे चैनल के माध्यम से महाराष्ट्र के जो मराठी सामाजिक है तो आप क्या संदेश देंगे? मैं आपके चैनल के माध्यम से ये मैं कहना चाहता हूँ, महाराष्ट्र की संस्कृति आपको उसका अमल बजानी होना चाहिए, और मराठी की जो संस्कृति है, मराठी की जो कला है, वो आपको ये करना चाहिए, उसको आजमाना चाहिए। और मराठी अगर आता नहीं रहेगा तो बोलिएगा नहीं, लेकिन उसका अपमान मत करिए, ये मैं आपके माध्यम से संदेश दूँ। सर, ये साल मराठी का जो विवाद हुआ था यहाँ से शुरू हुआ था, तो उसको देखकर इस साल यहाँ पे हंडी रखी हुई है कि आगे भी इसी की तरह और भी रखते रहेंगे? मराठी का जो भी यहाँ पे त्योहार होगा, यहाँ पे होगा, ये जो बालाजी सर्कल के यहाँ पे होगा, मराठी का जो भी संस्कृति है, जो भी है कला है, हम लोग नवरात्रि का भी कोशिश कर रहे हैं, जाके गुजराती लोगों का जो समाज का जो प्रोग्राम होता है वो भी हम करना चाहते हैं, गणपति भी करना चाहते हैं। तो मैं हर एक महाराष्ट्र की जो संस्कृति, महाराष्ट्र में जो चलना चाहिए, उस संस्कृति का त्यौहार यहाँ पे होगा। मैं आपके माध्यम से धन्यवाद। 5 की तैयारी करता ना। यहाँ से ही मराठी और हिंदी भाषा का विवाद शुरू हुआ था, यही बालाजी चौक, यही सामने जोधपुर स्वीट्स है, और आज यहीं पे मनाची मराठी दही हंडी का आयोजन किया गया है। इसके लिए आप क्या कहना चाहेंगे? सर्वांना तर माहितीच आहे का इकडे जो मराठीचा अपमान झालेला होता, इकडनंच आपल्याला इथे राजसाहेब स्वतः इथे सगळ्यांना भेट द्यायला आलेले। त्याच्यानंतर आज इथे मराठी मानाची दहीहंडी इथे साजरी करण्यात आली आहे। पुन्हा एकदा मराठी माणसांना एकत्र करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे। यहाँ पे जो मराठी की 12 खड़ी लगाई हुई है, इसका क्या उद्देश्य है? इथे उद्देश म्हणजे एकच आहे का मराठी माणसांना पुन्हा एकदा एकत्र करण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे। आणि त्याच्यामध्ये आता कितीतरी बालगोपाल वगैरे इकडे आलेले आहेत, त्यांना एक सन्मानपूर्वक मान देण्याचा एक आमचा छोटासा प्रयत्न आहे। कारण की जिथे पण त्यांना बोलवलं जातं तिथे बक्षीस काही ठिकाणी आता 10-10 लाखाचे बक्षीस ठेवलेली आहेत, तिथे त्यांना ते 10 लाख बक्षीस न देऊन त्याची अर्धी रक्कम सुद्धा देत नाहीये। आम्ही ते त्यांना मान सन्मान, भले आम्ही इथे मोठं बक्षीस वगैरे काही ठेवलेलं नाहीये, ट्रॉफी, सन्मान चिन्ह आणि त्यांना एक मान देण्यात येत आलेला आहे। ये मराठी और हिंदी भाषा का विवाद शुरू हुआ था, इसलिए आज ये पहला साल है आपका, यहाँ पे आप दही हंडी कर रहे हैं। क्या ये आगे आने वाले सालों में यहाँ पे यही दही हंडी का कार्यक्रम देखने मिलेगा? हाँ, इथे आता दरवर्षी हा कार्यक्रम तुम्हाला बघायला भेटणार आहे। जेवढे मराठी कार्यक्रम आहेत, आता मला वाटतं ह्याच्या पुढे पाडवा सुद्धा इकडनं सुरू करू शकतात, असे अजून आमचं म्हणजे हे काय कन्फर्म नाहीये, पण होऊ शकते सुरुवाती। आमच्या मराठी माणसांची नवीन सुरुवात असते गुढीपाडवा, त्याची सुद्धा एखाद्या वेळेस इकडनं सुरुवात होऊ शकते। हमारे चैनल के माध्यम से महाराष्ट्र के जो मराठी सामाजिक है, उनको आप क्या संदेश देना चाहेंगे?
मराठी जे सामाजिक एक हे द्यायचं असेल तर मी सगळ्यांना हे सांगेन का आता जिथे तिथे मराठीला डावललं जात आहे तिथे असं न होता सगळ्या मराठी माणसांनी एकत्र येऊन एकसाथ एकजुटीने पुढे जाऊया आपण, जेणेकरून परप्रांतीय आपल्या डोक्यावर बसणार नाहीत. आणि जर बसलेच तर त्यांना मग आम्ही आता मराठी स्वतःचा मुद्दा मांडायला शिकलेले आहेत, तो आता योग्यरित्या आम्ही मांडू शकतो त्यांच्या विरोधात. जो परप्रांती यहाँ पे मराठी सीख रहे हैं, सीखने की कोशिश कर रहे हैं, उनको आप हमारे चैनल के माध्यम से क्या कहना चाहेंगे? जर ते शिकत असतील तर चांगलंच आहे, आम्ही पण त्यांचं स्वागतच करतोय. आम्हाला सुद्धा अभिमान आहे का आमच्या राज्यात येऊन ते मराठी शिकत आहेत. आम्ही कोणाला तेव्हा सुद्धा आमचं हेच वाक्य होतं का मराठी तुम्ही बोलत नसाल तर ठीक आहे, पण मराठीचा अपमान करू नका. आणि आता सुद्धा आम्ही हेच सांगतोय, तुम्हाला मराठी येत नसेल तुम्ही शिकायचा प्रयत्न करा, पण मराठीचा अपमान करू नका. बस. मैडम क्या कहना चाहेंगी यहाँ पे मनाची मराठी का जो दही हंडी का आयोजन किया गया है इसको लेकर? आमचा हा सण बाळगोपाळांचा आहे, जिथे दहीहंडीचा उत्साह असतो. त्याच्यामध्ये आम्ही फक्त मराठी नाही, सगळीकडचे बाळगोपाळ येऊन हा सण साजरा करतात आणि आम्ही सगळ्यांना प्राधान्य दिलंय. जसं इतर ठिकाणी बक्षिसं लावली गेली आहेत मोठ्या मोठ्या अमाऊंटची, ती फक्त देखाव्यापुरती आहे. इथे तसं नाहीये. इथे तुम्ही या, बाळगोपाळांनी यावं आणि दहीहंडीचा सगळा प्रोग्राम एन्जॉय पण करावा आणि त्याच्यामधून जे आनंदाने लोक समोरून येऊन देत आहेत. आता तुम्ही बघत असाल बऱ्याच लोकांनी समोरून गिफ्ट दिलेले आहे, तर ही गोष्ट सगळीकडे होत नाही. आम्ही बिझनेस किंवा मोठेपणा करायला करत नाही आहोत. राहिली गोष्ट मराठी माणसाची, मराठी माणूस जर संस्कृतीला जपतो तो पूर्णपणे जपायला लागतो. तर हे आम्ही जपतोय आणि याच्या पुढेही आम्ही जपत राहणार आहोत. मीरा भाईंदर मध्ये जे मराठी माणसांच्या विरुद्ध जे काही झालेलं आहे त्या लोकांनी हे बघून थोडंसं त्यांनाही वाटेल नाही आता थोडं आपणही मराठीत रुळलं गेलं पाहिजे. यासाठी हे आमचे पूर्ण प्रयत्न असणार आहे. ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतले त्यांना आम्ही आनंदाने स्वीकार करतोय आणि ज्यांना आमचे विरोधही करायचे असतील त्यांनी समोरून विरोध करा. आम्ही त्यांना पूर्णपणे मराठीच्याच हिशोबाने उत्तर देऊ.